राष्ट्रीय स्तरावरील 11वी ए-बॅकस व वैदिक गणित स्पर्धा पुणे 2026 मध्ये चॅम्पियनशिप मिळवून चिरंजीव हर्ष महेश रामपुरे याने इचलकरंजीचे नाव उज्ज्वल केले आहे। या उल्लेखनीय यशाबद्दल हार्दिक अभिनंदन व भविष्यातील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा। शुभेच्छुक धर्मराज तरुण मंडळ व मित्र परिवार इचलकरंजी। नमस्कार, जाणून घेऊयात आजच्या ठळक घडामोडी। इचलकरंजी परिसरातील अवैध सावकारी विरोधात छत्रपती शासन महिला आघाडीचे निवेदन, कठोर कारवाईची मागणी। इचलकरंजी, कबनूर, खोतवाडी व तारदाळ परिसरात वाढत चाललेल्या अवैध सावकारीच्या प्रकरणांविरोधात छत्रपती शासन महिला आघाडी महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले। महिलांवर होणारे अन्याय, आर्थिक शोषण आणि अवैध सावकारीच्या वाढत्या जाळामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे। संघटनेच्या प्रमुख दिव्याताई मगदूम यांच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की इचलकरंजी हे औद्योगिक शहर असल्याने रोजगाराच्या शोधात अनेक कुटुंबे येथे वास्तव्यास आहेत। आर्थिक अडचणींचा फायदा घेत काही अवैध सावकारांकडून मोठ्या प्रमाणात सावकारी व्यवसाय सुरू असून त्यांच्याकडून आकारले जाणारे व्याजदर अत्यंत जाचक आहेत। या सावकारीमुळे अनेक कुटुंबे आर्थिक, मानसिक आणि शारीरिक शोषणाला बळी पडत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। संघटनेने असा आरोप केला आहे की काही ठिकाणी अवैध सावकारीसोबत महिलांचा गैरवापर करून आर्थिक वसुलीचे प्रकारही घडत आहेत। त्यामुळे अनेक कुटुंबे भीतीच्या छायेत जीवन जगत असून काही कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत। या पार्श्वभूमीवर शासनाने तातडीने हस्तक्षेप करून पीडितांना न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे। निवेदनात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याचा उल्लेख करण्यात आला असून या प्रकरणातील फरार आरोपीला तात्काळ अटक करून त्याला मदत करणाऱ्या सर्व संबंधितांवरही कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। याशिवाय दिनांक 20 जून रोजी केंद्रीय गृहमंत्री व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री इचलकरंजी दौऱ्यावर येणार असल्याने त्यांची भेट घेण्यासाठी संघटनेच्या शिष्टमंडळाला वेळ देण्यात यावा व महिलांवरील अत्याचार तसेच अवैध सावकारी विरोधात कठोर कायदे व उपाययोजना राबवाव्यात अशीही मागणी करण्यात आली आहे। शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल आला यामधील फरार आरोपीला तातडीने अटक करण्यात यावी। आरोपीला सहकार्य करणाऱ्यांवरही गुन्हे दाखल करून कठोर शिक्षा करण्यात यावी। इचलकरंजी, कबनूर व परिसरात अवैध सावकारी विरोधात विशेष मोहीम राबवून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत। अवैध सावकारीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जीवन उद्ध्वस्त होत असून शासन व प्रशासनाने तातडीने प्रभावी कारवाई करून पीडितांना न्याय द्यावा अशी मागणी छत्रपती शासन महिला आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे। अशाच लेटेस्ट अपडेट